स्लो सही दिसतंय हा वातावरणात आता हे सगळं. सनरूफ नसलेल्या गाड्या घेतलेल्या केव्हा पण बेटर आहे. नमस्कार मित्रांनो, मागचा व्लॉग चहा पीत पीतच एंड केलेला होता. ह्या व्लॉगची सुरुवात चहा पीत पीतच होते. आपल्याला स्वागत करतोय नवीन व्लॉग मध्ये आपल्या. आज आता मी पुण्याला जाणार आहे, पण त्याच्या आधी मी माझ्या आत्याकडे जाणार आहे. इथंच डोंबिवलीमध्ये राहते आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून दुपारी निघेल. आता वाजलेत 10:15. चहा पिऊन झाला, आता आत्याकडे जातो आणि मग बघू पुढचा कार्यक्रम कसा होतो ते. काल आलो तेव्हा मित्रांनो इथे पार्किंगसाठी खूप वांदे झाले. म्हणजे 4:45 वाजता पोहोचलो होतो आणि 5 वाजले मला गाडी पार्क करता करता. इथंच नाही, तिकडे घेऊन गेलो होतो, ते पण पॅक होतं. तिथून फिरवून आणली. मग ही जी कॅरेन्स लागलेली आहे हिच्या बॅक साईडला लावायचे प्रयत्न केले. इव्हन इथे ही जी स्कूटी उभी आहे ॲक्सेस, इथं सुद्धा मी अशी उभी लावली होती, पण एवढी अशी बाहेरच होती गाडी. आणि इथं लावताना फुल कसरत करायला लागली, कारण ह्या 2 व्हीलर सगळ्या साईडला करायला लागल्या थोड्या थोड्या. आणि मग इथं बसवली मी गाडी. मोठी आहे जरा आकार आणि त्याच्यामुळे थोडा जागा जास्त घेते. आणि आता हिला इथून परत काढायची आहे, कारण मी चाललोय माझ्या आत्याच्या घरी. माझ्या आत्या भावाचा बर्थडे, त्याला भेटायला. आमच्या घरातल्या लहान बाळाचा बर्थडे, मी कॅडबरी घेऊन आलो त्यासाठी. कुठे गेला लहान बाळ? हॅपी बर्थडे. हाय किरण, याला कधी पाहिलं नसेल ना ब्लॉग मध्ये आता. आज फक्त ह्याचा बर्थडे नाही मित्रांनो, ह्याच्या जुळ्या बहिणीचा पण बर्थडे आणि अजून ह्यांच्यापेक्षा मोठी एक बहीण आहे, मोठी, तिचा पण बर्थडे. तिघांचा बर्थडे. ते दोघं इथं नाही, एक जण पुण्याला एक जण अहमदाबादला, हा इथं सापडलाय. म्हटलं तू तिकडे आला असेल. मित्रांनो आता परत चाललोय मी. बसलो होतो थोडा वेळ आत्याकडे. मी आता वाजले बघा 12:30 आणि 11:15 झाला. ॲक्च्युली 12:30 पण नाही, बराच वेळ झाला. मी किती वाजता आलतो? 10:30 पावणे 11 वाजता आलो होतो इथे. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या सगळ्या. आता चाललोय घराकडे, म्हणजेच माझ्या सासरी चाललोय स्नेहलकडे. तिथं जाऊन जेवण करेल आणि मग मी पुण्याला निघेल. 2000 years later. 2:30 वाजेपासून ऋताला झोपवतोय. आत्ता वाजले 4:30. 1 मिनिट, हे घड्याळ पुढे बघा. आत्ता वाजलेत 4:15. 4:18 ती आत्ता झोपली आहे आणि मी आत्ता पुण्याला जायला निघतोय, कारण ती झोपत नव्हती. ती माझ्याशिवाय झोपणार नव्हती, म्हणून मी तिला झोपवत होतो. पण ती खूप खेळत होती, मस्ती अंगात आलेली होती तिच्या, खूप आरडेओरडे चालू होते तिचे. आणि फायनली थकली आणि झोपली. सो आता मी घराकडे निघतोय पुण्याला. सो माहित नाही किती वेळ लागेल, किती ट्रॅफिक लागेल. तर स्नेहल मला खाली सोडायला येते. या आहेत माझ्या बॅग्स, बस एवढंच आहे, जास्त नाही. हे पोतं नाही, बॅग फक्त. चला मित्रांनो, गाडी तर फुल रेडी आहे. आता फक्त बसायचं, स्टार्ट करायचं आणि निघायचंय. 4:35 झालेत. मी ॲक्च्युली बाय करून निघत होतो स्नेहलला. ते शूट पण केलं, पण माझा फोन ऐन टायमाला हागला म्हणजे हँग झाला तो आणि डायरेक्ट स्विच ऑफ. ॲपल कारप्ले पण कनेक्टेड आहे, सगळं आहे, पण ते पण सगळं हँग होत आहे. मला कळत नाही. आता मी शेवटी ते डिस्कनेक्ट केलं सगळं. सो आता लागलं रोडला. आता टोटल 131 किलोमीटर आहे इथून माझं घर. याचा 131 किलोमीटर कट करण्यासाठी गुगल मॅप दाखवत होता 2 तास 58 मिनिटं, म्हणजे ऑलमोस्ट 3 तास. आता निघालो म्हणजे 7:30 पर्यंत तर मी पोहोचायला पाहिजे. काय स्पीडनी तर काय जाणार नाही, एकटाच आहे मी. ऋता स्नेहल नाही आहे. स्नेहल आता 2 आठवड्याने रिटर्न घरी येईल, तेव्हा मी त्यांना घ्यायला येईल. आता अजून गॅस पण टाकायचा आहे. हे बघा, CNG पूर्ण एम्प्टी आलाय. या साईडचं मीटर. पेट्रोल आहे गाडीत, पण पेट्रोल मी यूज नाही करणार आहे. CNG वर गाडी आतापर्यंत 152 किलोमीटर चालली आहे. काल ॲक्च्युली झालं काय ना, कळंबोलीला मी 2:15 वाजता एक्सप्रेस हायवे क्रॉस करून पोहोचलेलो होतो. 1 तासात एक्सप्रेस हायवे मी क्रॉस केला होता आणि तिथून इथपर्यंत यायला मला 5 वाजले. 30 किलोमीटरसाठी एवढा वेळ लागला मला ॲक्च्युली, एवढी ट्रॅफिक होती. तर आता इथून मला माहीत नाही एक्सप्रेस हायवेला किती वाजता मी टच होईल, पण लेट्स सी, बघूया किती वेळ लागतोय, कळेलच आता तुम्हाला. मित्रांनो, गॅस भरायला थांबलोय. पुण्यात जेव्हा गॅस भरला होता तेव्हापासून गाडी 175 किलोमीटर चालली. काल खूप ट्रॅफिक लागली होती. बघू आता कितीचा गॅस बसतोय. काल 7 किलो बसला होता, आता झालाय 5 किलोपर्यंत तर आलाय. आता 5 झालाय. हे बघा मित्रांनो, 173 किलोमीटर चालली आहे. आता गॅस फुल केलाय बघा, इथं दिसत असेल तुम्हाला. आणि आता 4:30ला मी निघालो होतो. तुम्हाला दाखवतो किती वाजले. 5:30ला 5 कमी आहेत अजून. आणि मी मला वाटतं 25 किलोमीटर आलोय. जास्तीत जास्त 5 किलोमीटर नंतर मला वाटतं एक्सप्रेस हायवे स्टार्ट होईल आणि मग सुसाट जाता येईल मला. आणि आता मी रिडिंग हे 0 करतो, जेणेकरून मग दाजींना, आता माझ्या दाजींची गाडी, सो दाजींना कळेल की गाडी किती चालली एका टँकमध्ये. आता 5 का 6 किलोच गॅस बसला. आणि इथे ना रेट पण कमी होता. इथे 86 रुपये किलोने चालू आहे. आणि काल मी जिथे गॅस भरला पुण्यात माझ्या घराच्या इथे, तिथे 93 रुपये होते. असा फरक काय माहित नाही. ठीक आहे, चला आता निघतो, पुढे निघतो. मित्रांनो, फायनली एक्सप्रेस हायवेवर मी चढतोय. हा इथून स्टार्ट होतोय एक्सप्रेस हायवे. इथून घराचं अंतर राहिलंय, एकच मिनिट, हँग झाला बघा परत. 102 किलोमीटर जायचंय. ETA आहे बघा 7:30. मी जास्त ब्लॉग नाही करणार आहे, पण थोडं दाखवत राहील. ठीक आहे. A few moments later. फूड मॉलला पोहोचलोय मी. सुसू ब्रेक. आता मी थांबलो नसतो. आणि माझी एक इच्छा होती आहे टीम हार्टन इथून एक कॉफी किंवा चहा प्यायची. लय ऐकलंय, पण माहित नाही कोणती घ्यायची आणि काय घ्यायची. थोडं गुगल करावं लागेल. पण सगळ्यात आधी तर सुसू ब्रेक आहे. मित्रांनो, आलोय मी टीम हार्टन मध्ये. इच्छा न मारता काय होतं, इच्छा मारली ना मग त्रास होतो. सो मी या साईजची कॉफी मागवली आहे, फ्रेंच व्हॅनिला. मला दिसतंय का, फ्रेंच व्हॅनिला मागवली आहे मी, मीडियम साईज.
तर बघू आता त्याची टेस्ट वगैरे कशी असेल सांगतो मित्रांनो तुम्हाला. थांबा. फर्स्ट टाइम टीम हॉर्टनची कॉफी ट्राय करतोय मी. ही व्हॅनिलावाली स्मॉल साईज घेतली होती मी, कारण फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे उगाच खराब नको व्हायला टेस्ट तोंडाची. पण चांगली निघाली. स्वीट आहे जरासं, जास्त कडू पण नाही आहे. आणि गरम घेतली मी चुकून. मला वाटलं थंड कोण पिला म्हणून मी गरम घेतली आणि जीप पोळली माझी. या फूड मॉलला थांबलोय. याच्या पलीकडे पण अजून एक आहे आणि इथे CNG चे पंप पण आहे. मलाही माहित होतं हे, पण म्हटलं तिथूनच CNG भरून घेऊ MIDC मधून. इथं ही कॉफी मारतो आणि पुढे निघतो जरा. मित्रांनो आता घाट सुरू झालाय बघा. जर तुम्हाला लोणावळ्यासाठी जायचं असेल तर तुम्ही त्या साईडने जायचंय. जे ट्रक चाललेत, ऑब्व्हियसली ट्रक्सला इकडे अलाउड नाहीये, त्याच्यामुळे तिकडनं सोडलेलं आहे. आणि आपण आता डायरेक्ट पलीकडच्या साईडला बोगदा दिसत आहे, त्या बोगद्यांमध्ये आपण आता घुसू. आपण आता मुंबईच्या साईडने मिसिंग लिंकच्या टनलमध्ये घुसतोय. हा पहिला टनल आहे. आता आहे मेन व्ह्यू बघा. कसलो सही दिसतंय ह्या वातावरणात. आता हे सगळं कडक कडक एक नंबर. आता आपण आपल्या सगळ्यात मोठ्या बोगद्या म्हणजे 9 किलोमीटर असलेला बोगदा आपण एकदा परत एकदा ट्राय करू. तिकडनं येताना पण आपण ट्राय केला होता की किती किलोमीटर भरतो. 9 किलोमीटर भरला होता. तर इकडचा मे बी मागं पुढं असू शकतो. आता बघूया. आता बघा रीडिंग आहे 49.8. ठीक आहे 49.8 आहे. आणि आता आपण या बोगद्यामध्ये शिरतोय. ठीक आहे डॉट 50ला आपण शिरलोय. आणि आता आपण किती किलोमीटर क्रॉस करायच्यानंतर बाहेर पडतो ते पण बघूया. मी प्रॉपर 80 स्पीड मेंटेन करून चाललोय. काही लोक डायरेक्ट 100-120 नी सापसूप असं नाही का सापासारखे वळणं घेत पळतायत. इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, प्रत्येक 300 मीटर नंतर असा रोड आहे. कधी काही फ्युचरमध्ये जर काही ॲक्सिडेंट झाला किंवा टनल ब्लॉक झाल्या, ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यासाठी प्रत्येक 300 मीटरवर त्यांनी असे रस्ते बनवून ठेवलेले आहेत. 300 ते 400 मीटर बघा. आता दुसरा परत आलाय बघा. हा असा रस्ता, जेणेकरून कोणीच इथे स्टक होणार नाही. त्यासाठी या सगळ्या गोष्टी असतात. सेफ्टी भरपूर आहे. प्रॉपर जागे कॅमेरे लावलेले आहेत. आणि प्रत्येक 300 मीटर नंतर हे असे येतातच आहेत एक्झिट्स नाही ना म्हणू शकत आपण त्यांना. एक प्रकारे आपण क्रॉसिंग म्हणू शकतो. या टनलमधून त्या टनलमध्ये डायव्हर्ट करण्यासाठी. जेव्हा टनलमध्ये आपण एंट्री केली तेव्हा 50 रीडिंग होतं आणि आत्ता आहे 58. आणि टनल संपायला आलेली आहे. आता बघा 58 झालं म्हणजे 8 किलोमीटर तर आपण आलोय. आणि 80चा स्पीड मी मेंटेन करत चाललोय. मगाचपासून मी 4th लेनला होतो, आता 3rd लेनला आलोय. तुम्ही पण मित्रांनो लेनची शिस्त पाळा. खरं सांगतो, काही लोक इतके बावट सारखे गाडी चालवतात नाही हायवेला काहीतरी. मी तर स्टार्टिंगपासून जेव्हापासून मला ड्रायव्हिंग येतं तेव्हापासून मी हायवेवर व्यवस्थितच गाडी चालवली आहे. चला आता बघूया. आता बोगदा बघा संपायला आलाय. आणि आता प्रॉपर जेव्हा आपण बाहेर निघतोय तेव्हाची मला रीडिंग घ्यायची आहे. आणि हे बघा 59 दिसली. एक्झॅक्ट 9 किलोमीटरचा बोगदा होता मित्रांनो. तो समोर ब्रिजावाला दिसतोय का लावाला. ठीक आहे त्याच्या टप्पावर म्हणजे सनरूफ ओपन करून एका पोरीला बाहेर काढलेलं आहे त्यांनी. ठीक आहे क्लिअर कट दिसतंय. खरं सांगा अशी रिस्क घ्यायची गरज आहे का? हा म्हणजे हायवेला आपण चाललोय आणि स्पीड असतो आपल्या गाड्यांना. 100च्या स्पीडने आपण या हायवेला गाडी चालवतो आणि तुम्ही लहान तुमच्या घरातल्या पोरांना असं त्यांचा जो हट्ट आहे तो पुरवता. पण हे किती रिस्की आहे त्यांच्यासाठी खरंच समजत नाही का लोकांना. हा म्हणून आहे ना खरं सांगतो, सनरूफ नसलेल्या गाड्या घेतलेल्या केव्हा पण बेटर आहे. सनरूफ कशासाठी असते ह्याचा अर्थच कळत नाही लोकांना. मला जर परत भेटला ना तो, म्हणजे आता ओव्हरटेक करून गेलाय मला तो, बऱ्याच वेळापासून मागं होता. जो मला परत टोल नाक्याच्या आसपास जो कुठे दिसला मी तुम्हाला दाखवतो की कसं त्या पोरीला बाहेर केव्हापासून म्हणजे मिसिंग लिंकची टनल क्रॉस केली ना तेव्हापासून तो मला आरशात दिसतोय. आणि तो आत्ता ओव्हरटेक करून गेलाय. हे बघा मित्रांनो दिसतंय. कशाला अशी रेस घ्यायची मला खरंच समजत नाही. काय गरज आहे का अशी रेस घेऊन गाडी चालवायची? का अशी रेस घेतात लोकांना खरंच समजत नाही. म्हणजे काय मिळतं असं करून? अर्जंट ब्रेक मारायची वेळ आली, तिचं जे डोकं आहे त्याआधी रूफला आपटेल ना जोरात. कसं समजत नाही, खरंच समजत नाही बाबा लोकांना खरंच. चला आपण आता घराकडे कूच करू आपल्या. मित्रांनो घरी आलो, बेकार थकलो होतो. जेवण केलं, जरा आराम करत बसलो. आता ऋता आणि स्नेल नाही आहे घरात. कसं तरी वाटतंय, पण ठीक आहे 1-2 आठवड्याची गोष्ट आहे, येतील ते परत. तर आता मला वाटतं हा व्लॉग मी आता इथंच एंड करतो. जर माझ्या चॅनलला तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.